महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड महामाता रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त घर तिथे रमाई या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गंभीरपणे साथ देणाऱ्या रमाईचा जन्म महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असताना या आईला वंदन करण्यासाठी ही सर्व रमाईची लेकरं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आविदादा आणि सर्व त्यांचे सहकारी हे रमाईला वंदन करण्यासाठी पुष्पहार अर्पण करतायत। तिकडे बघा ना, तिकडे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, सर्व ज्यांना आज रमाई पुत्र म्हणून ओळखतो ते विठ्ठलदादा गायकवाड गेल्या 25 वर्षापासून रमाईचं या पुणे सारख्या शहरामध्ये एक राष्ट्रीय स्मारक असावं ही संकल्पना डोळ्यासमोर घेऊन जी वाटचाल सुरू केली त्याची सुरुवात 2014 साली रमाई स्मारक तयार व्हायच्या अगोदरपासूनच रमाई उद्यानामध्ये रमाई महोत्सव सुरुवात केला 2014ला आणि त्या उद्घाटनाला महापौर होते। त्या उद्घाटनाला मोठमोठे मान्यवर दीपक भाऊ निगाळचे पासून सर्व मान्यवर उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 2014ला रमाई महोत्सव सुरुवात झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीजी, रवींद्र माळवदकर, लताताई राजगुरू, अविनाशजी बागवे, भोलासिंग अरोरा, राजीव शिरकर, आमिर बैचे, त्याच पद्धतीनं ज्यांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं ते रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वात सुरुवातीला या 10व्या रमाई महोत्सवाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। मी म्हणजे आता सहज रवींद्र माळवदकरांना सांगत होतो की हे एक अशा प्रकारचं स्मारक आहे की 24 तास त्या ठिकाणी चैतन्य चालतात आणि ते चैतन्य या स्मारकामध्ये किंवा या स्मारकाच्या जागेमध्ये हे केवळ त्या ठिकाणी कुठे डेकोरेशन करून किंवा सजावट करून आणलं जात नाही, पण या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, संवाद, वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद, वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या वक्त्यांना या ठिकाणी पाचारण केलं जातं, पुरस्कार दिले जातात आणि खऱ्या अर्थानं 24 तास 24/7 हे रमाईंचं स्मारक त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध असतं आणि म्हणून विठ्ठल गायकवाड मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की
रमाई जी एक वात्सल्याची, त्यागाची, करुणेची मूर्ती होती. जी एका महामानवाच्या मागे त्या ठिकाणी अत्यंत भक्कमपणे उभे राहिली. त्यांच्यामुळं, त्यांच्या सोबतीमुळं महामानवाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करता आलं. अशा एका मूर्तीला या ठिकाणी आपण त्यांचा विचार, त्यांनी आयुष्य कशा प्रकारे जगलं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण त्यांचा विचार जो समतेचा आहे, करुणेचा आहे, वात्सल्याचा आहे, तो आपण 2014 नंतर या ठिकाणी सातत्यानं त्याच्यात याची गरज 2014 नंतर खूप वाढत चाललेली आहे. आणि म्हणून हा उत्सव अशाच पद्धतीनं वाढत राहो आणि हे जे विचार आहेत बाबासाहेबांचे असतील आणि आई रमाईचे असतील ते समाजापर्यंत पोहोचत राहो, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह, गुड इव्हनिंग. आज आम्ही सगळे इथे रमाई महोत्सव 2024 या निमित्ताने जमा झाले. स्टेजवर आदरणीय सबनीस सर, माझे सामाजिक गुरु, जिनच्याकडून मी शिकलेलं आहे कि राजनीति कौन से ऊँट करवट बैठता, अपना ध्यान नहीं, अपना ध्यान है लोगों का भला करना, समाजकरण करना. ऐसे रविंद्र मालवतकर साहब, विठल जी गायकवाड़, लताताई, कई मान्यवरों के नाम मुझे याद नहीं है, माफ़ी चाहूँगा मैं. और आज मेरा बड़े सौभाग्य की बात है कि अविनाश दादा के साथ मैं कई सालों से काम कर रहा हूँ. लेकिन आपको एक बात मैं याद से बोलना चाहता हूँ. घर में मेरे महापौर है, मैं खुद एक राजनीति पद पे है, लेकिन गुरुद्वारे में जब से मैंने हॉस्पिटल बनाया, पीछे पार्किंग बनाई हुई, अन्ना को मालूम है, दादा के हाथ से हमने पीछे आदित्य दादा से बजट लेके उस पार्किंग में साफ सफाई का काम चल रहा था. मामा जी का बेटा मेरे साथ सेक्रेटरी है, मोहन सिंह का, गुरुद्वारे में. मैंने इनको क्यों मैं आज इतनी आपसे 2 मिनिट ज्यादा ले रहा हूँ कि आज इनके हाथ से उद्घाटन हुआ की काही बार जे आपल्या मनातली भावना आहे ना, एखाद्या माणसाबद्दल एवढी स्ट्रॉंग होऊन जाते की तो माणूस किती चांगला आहे आणि त्या माणसाबरोबर काय काय काम होऊ शकता है. ज्यांचे हस्ते उद्घाटन झाला, मी 2 दिवस अगोदर, मैंने कभी इनको कोई काम नहीं बोला सर, मैं खुद ही कर लेता हूँ जाके, या मामा जी फोन कर देते, या प्रशांत दादा को बोलता हूँ, आपको बोलता हूँ. मेरे को परसों कालू ने पूछा, रविंद्र ने, कि आपको अविनाश दादा की क्यों याद आई आज, आप ऐसा क्यों बोल रहे हो कि ये काम आप अविनाश दादा को बोलने वाले हो. मैं क्या पता नहीं, इतने साल से रविंद्र में काम कर रहा हूँ अविनाश सर के साथ में. मैं बोला जिस शिष्टबद्ध से और जितना उनका सफाई पे ध्यान है, जितना उनका काम करने का तरीका है. महात्मा रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या माध्यमातून जो रमाबाई महोत्सव आज आपण आयोजित केलेला आहे, त्याला उपस्थित ज्येष्ठ विचारवंत आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, रवींद्रांना माळवतकर, काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आदरणीय लताताई राजगुरू, काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतले तरुण तडफदार नेते आदरणीय अविनाशजी बागवे, भोलासिंगजी, राजेंद्रजी शिरसा, इथं उपस्थित सर्वच समाजाचे, सर्व धर्माचे प्रतिनिधी व उपस्थित सर्व आंबेडकरवादी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर मी सर्वांना रमाबाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो व काँग्रेस पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश NSYच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय रमाबाईंच्या स्मृतीस अभिवादन करतो. व खरं तर विठ्ठलभाऊ, मी अनेक वर्षापासून आपल्याला बघतोय, जवळपास या स्मृतीचा जेव्हापासून आपण लढा उभा केला तेव्हापासून मी आपल्याला बघत होतो. मला आपल्याला बघितल्यानंतर एकाच व्यक्तीची आठवण येते. बिहारमध्ये एक व्यक्ती होता, मांझी नावाचा एक व्यक्ती होता. तो मांझी व्यक्ती म्हणजे असा होता की त्या गावामध्ये एक डोंगर होतं, खूप मोठं डोंगर. त्या गावामध्ये जायला रस्ता नव्हता, अनेक अडचणी होत्या, लोकांना यायला रस्ते नव्हते, अनेक अडचणी आली, हॉस्पिटल नव्हते, शाळा नव्हती, काहीच नव्हतं. अनेक वर्ष तो एक मोठं डोंगर, जवळपास खूप मोठं डोंगर तो तोडत बसला होता. लोक त्याला म्हणायची की काय वेडा आहे हा, डोंगर तोडतोय, दगडांसोबत खेळत बसलाय, काय करत बसलाय, जे काम सरकार करू शकत नाही, जे काम तिकडचे सामाजिक कार्यकर्ते करू शकले नाही, ते काम हे करत बसलाय. परंतु त्यांनी आपली जिद्द पूर्ण केली आणि त्यांनी एक दिवशी ते डोंगर तोडलं.
विठ्ठलराव आपण सुद्धा अशाच प्रकारचे खूप मोठं डोंगर तोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारे या देशामध्ये अनेक नेते झाले. त्यांच्या नावामुळं धर्माला धरून, कुठेतरी जातीला धरून या देशाचे मंत्रिपद भोगले, राज्याचे मंत्रिपद भोगले. परंतु रमामाईंचं एक स्मारक ते आपल्या माध्यमातून झालं. आम्ही महाराष्ट्राच्या मांजी हे तुम्हाला म्हणतो आणि खरे रमामाईंचे विचारवंत आणि रमामाईंचा खरा लेख आम्ही तुम्हाला मानतो. आज या ठिकाणी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सबनीस साहेब, राज्याचे माजी मंत्री रमेशदादा बागवे, लताताई राजगुरू, भोलासिंग अरोरा, त्याचप्रमाणे मुस्लिम ब्रिगेड फिरोज मुल्ला, दलित पॅंथरचे अध्यक्ष नडगम, भाई कात्रे आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आता मगाशी अनेकांनी बोलताना हा रमाई उत्सव कसा मोठा होतोय आणि कसा मोठा झाला, कसा यांनी बाळसं धरलं याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलं. मी पण याचा थोडासा पहिल्या दिवसापासूनचा साक्षीदार आहे. सबनीस साहेब हे रमाई उत्सवाचं सुरुवात पुणे महानगरपालिकेच्या गोडाऊन मधून झाली. विठ्ठलराव, मी आता असं म्हणालो, रमाई उत्सवाच्या उद्घाटनाची सुरुवात ही पुणे महानगरपालिकेच्या गोडाऊन मधून झाली. विठ्ठल गायकवाड माझ्याकडं एक 20-21 वर्षापूर्वी आले असतील, मला वाटतं 20-22 वर्ष झाली, आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या परिसरातल्या लोकांनी रमाईचा पुतळा तयार करून महानगरपालिकेला दिलेला आहे आणि महानगरपालिका ती तो पुतळा बसवत नाही. या इथं कॉर्नरला पुतळा तो बसवायचा होता, आता तिथं फोटो लावलेला बघितलं मी येताना. मग मी थोडस त्याच्यामध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं की इथल्या लोकांनी लोकवर्गणीतून एक पुतळा तयार करून दिलाय, पण तो कला जे खातं असतं सरकारचं तो प्रमाणबद्ध पुतळा नाही, त्याच्यामुळं त्याला बसवायला परवानगी देता येत नाही, बसवता येत नाही. आजच्या या अत्यंत मंगलमय पवित्र कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख वक्ते, आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुणवंत ज्ञानवंत असलेले आमचे आदरणीय डॉक्टर सबनीस साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक रमाई पुत्र शीघ्र कवी, आमचे स्नेही सन्माननीय आयुष्यमान विठ्ठलराव गायकवाड, माननीय नगरसेविका लताताई राजगुरू, आमचे भोलासिंग, आमच्या गायकवाडताई, मंचावर बसलेले आमचे दलित चळवळीतले सहकारी मित्र माननीय यशवंतराव नडगम, माननीय मौलाभाई फिरोज मुल्लाजी आणि समोर बसलेले सर्व आंबेडकर चळवळीतल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी बंधू आणि मित्रांनो, काही ज्येष्ठ नेते बसलेत, त्यांचं नाव न घेता सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते मंडळी आणि मित्रांनो, संध्याकाळी 5ला यायचं विठ्ठलरावनी सांगितलं होतं, परंतु दुपारी 12 वाजता विरोधी पक्ष नेता विजय वट्टेरीवार यांच्याकडं दंगेकर साहेब, मोहन जोशी, मी आणि आमचे संजय बालगुडे आमची त्या ठिकाणी अचानक त्यांनी मीटिंग बोलवली पक्षाच्यासाठी आणि ती मीटिंग 2 वाजता संपली आणि 2-4 नंतर आम्ही निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो. उशिराने आलो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माता रमाईचा महोत्सव या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून विठ्ठलराव साजरा करत असताना आपण पाहिलेलं आहे. माता रमाईचं योगदान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. आदरणीय वंदनीय बाबासाहेबांच्या
आयुष्यामध्ये त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सुखादुःखामध्ये अत्यंत जिकरीच्या वेळेमध्ये माता रमाईने जे योगदान दिलेले त्या योगदानाला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशा या त्यागमूर्ती मातेचं आमच्या दलित चळवळीच्या अनेक लोकांना या ठिकाणी विसर पडला होता. परंतु विठ्ठलरावांनी पुढाकार घेतला आणि अशा या शहराच्या मध्य ठिकाणी त्यांनी संकल्पना मांडली आणि आदरणीय माता रमाईचा पूर्णाकृती पुतळा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधला पहिला हा पुतळा आहे. आणि हे सर्व श्रेय विठ्ठल गायकवाड आमच्या राणी राजगुरू त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना जातं. माता रमाईच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो, वंदन करतो. या रमाई महोत्सवासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री रमेशदादा बागवे, रमाईची लेक सन्माननीय लताताई, या महोत्सवाचा महत्वाचा संयोजक अत्यंत प्रामाणिक असा रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, सन्माननीय शीख समाजाचे सन्माननीय अरोराजी, मुस्लिम समाजाचे फिरोज मुल्ला, यशवंत नडगम, शिवसेना RPIचे सर्व प्रतिनिधी, पक्षाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित, ज्यांनी सुंदर आणि सविस्तर असा इतिहास सांगितला या रमाईच्या पुतळ्याचा. ते विठ्ठलरावचे मामा सन्माननीय सूर्यवंशी, सन्माननीय लोंढे, नवा तरुण आमचा युवक कुणाल राजगुरू, सन्माननीय गायकवाड आणि सर्व धर्माचे प्रतिनिधी, सर्व प्रवाहातील सर्व रसिक मित्रांनो, माता रमाईचं बाबासाहेबांच्या आयुष्यातलं स्थान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान आहे. बायको ही एक महत्वाचं केंद्र म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. भीमाईच्या मृत्यूनंतर आणि रामजी बाबाच्या निधनानंतर एवढं जवळचं नातं, जिवलग नातं, रक्ताचं नातं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं बाबासाहेबांच्या आयुष्यात फक्त रमाईचं आहे. सतत 1935 पर्यंतची साथ संगत केलेल्या रमाई अत्यंत नेटका संसार करतात. तो प्रतिकूल अवस्थेतला संसार आहे. बाबासाहेबांचं शिक्षण, त्या निमित्तानं संबंध इंग्लंड अमेरिकेतलं राहणं, 5 पैकी 4 मुलांचा मृत्यू, हे संबंध दुःख पचवणं हे बाबासाहेबांना रमाई शिवाय शक्य नव्हतं. स्वतःच्या मुलाच्या भरण पोषणासाठी आईला आणि बापाला पैसे कमी पडावेत, अन्नधान्य कमी पडावं, त्यांचं पालन पोषण करता येऊ नये, यापेक्षा दुर्दैव कोणतं. पुढे चालून ज्या बाबासाहेबांना भारतानं, देशानं वंदन केलं, नमन केलं, त्या बाबासाहेबांची 4 मुलं गरिबीमुळं, दारिद्र्यामुळं काळ्या मातीआड लोटावी लागलेली आहे. ही शोकांतिका सर्व गरिबांची, त्या गरिबांचं प्रतीक म्हणून असणारे बाबासाहेबांची आहे.
आणि हे दुःख रमाईच्या मातृत्वानं भोगलेलं आहे. रमाई ही एक आदर्श पत्नी तर आहेच, एका महान अर्थशास्त्रज्ञाची, धर्मशास्त्रज्ञाची, मानसशास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट अशा प्रकारच्या एका देशभक्ताची पत्नी आहे. पण मुख्यतः तिचं योगदान हे संबंध महापुरुषाच्या आयुष्यातलं निर्णायक स्वरूपाचं योगदान आहे. बाबासाहेब बुद्धिवादी, रमाई फारशा शिकलेल्या नाहीत. त्यांची श्रद्धा पंढरीच्या विठ्ठलावर आहे. विठ्ठलाच्या वारीला जाण्याचं त्यांचं व्रत बाबासाहेबांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगितला प्रयत्न केला. पण विठ्ठलाच्या उपासामध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमलेल्या रमाईचा भक्तिभाव आपल्याला अत्यंत जवळचा वाटतो. कारण विठ्ठलाला कुठलाही धर्म नाही, वारकऱ्यांना धर्म नसतो. आणि म्हणून रमाई मातेच्या या जगातल्या, भारतातल्या सर्वात उंच अशा 9.5 फुटाच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून गेल्या 10 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे. त्याच्या इतिहासामध्ये, निर्मितीमध्ये लताताईचं योगदान आहे, विश्वजितचं योगदान आहे, विठ्ठलाचं योगदान आहे. पण सातत्य टिकवणारी संबंध भूमिका विठ्ठल गायकवाड आणि लताताईची आहे. या कार्यक्रमाला बहुधार्मिक अशा प्रकारचं स्वरूप आलेलं आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो अत्यंत आवश्यक होता. जनावरांच्या दुःखातून माणसाला मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्माला नकार देणं आवश्यकच होतं, नोटीस देणं आवश्यकच होतं. पण संविधानामधले बाबासाहेब सर्व धर्माला स्वातंत्र्य देतात, सर्व श्रद्धेला कुरवाळतात. आणि म्हणून संविधानातला भारत जपण्याचा प्रयत्न करणं, पुजण्याचा प्रयत्न करणं, हे आज प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आलेलं आहे. विठ्ठल गायकवाडाचं महत्व अशासाठी आहे की रमाईला तो बौद्ध धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त करत नाही. 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातले अनेक नामवंत अशा प्रकारचे सर्व जाती धर्माचे विचारवंत, कलावंत इथं आलेत. भगवान देंडे सारखे कलावंत इथे हजेरी लावतात आणि रमाई मातेचं वंदन गातात. अनेक कलावंतांचं हे आश्रयस्थान झालेलं आहे, विचारवंताचं श्रद्धास्थान झालेलं आहे, राजकीय लोकांचं श्रद्धास्थान झालेलं आहे. हिंदूचा देव फक्त हिंदूचा असतो, मुस्लिमाचा अल्लाह फक्त मुस्लिमाचा असतो. गुरु नानकचा संबंध शीख धर्म तिथे पालन करतात. पण रमाईच्या पायाला मात्र कुठल्याही जाती धर्माचा विटाळ नाही. आणि म्हणून ख्रिश्चन धर्माचे गुरु संबंध, आमच्या गुरुद्वाराचे प्रमुख, मुस्लिम धर्माचे प्रतिनिधी, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी, हिंदू धर्माचे प्रतिनिधी मुक्तपणानं, श्रद्धेनं या सेक्युलर अशा प्रकारच्या रमाईच्या पावलाजवळ वंदन करण्यासाठी दरवर्षी येतात. हा धार्मिक सोहळा नाही, हा एक राष्ट्रीय सोहळा झालाय. रमाईची पावलं धर्मातून बाहेर पडलेली आहेत आणि संविधानाची वाट चालत आहेत, असं रूप या संबंध कार्यक्रमाला आलेला आहे. सतत 7 दिवसाचा कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम करणं, कवी, कलावंत लोकांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं, अनेक पुरस्कार दिले जातात. आणि ही परंपरा गेल्या 10 वर्षापासून चिवटपणानं, सातत्यानं, विठ्ठलच्या भक्तीतून, श्रद्धेतून हा कार्यक्रम जन्माला आलेला आहे. मित्र हो, रमेश दादांनी सुंदरपणे सांगितलं आपल्याला, या देशातलं राजकारण बिघडत चाललेलं आहे. धर्माचं भांडवल, देवाचं भांडवल, दुकानदारी करणं,
रामालाही इथले राजकारणी लोक सोडत नाहीत. रामाचा वापर केला जातो आहे. बिचारा राम कुठे माहित नाही. तो जर जिवंत असता तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन रावणाच्या ऐवजी आजच्या संबंध धर्मांध लोकांनाच मारलं असतं. राम ही चांगली प्रवृत्ती असं आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक अशा प्रकारचं महत्व आहे. त्याचा संबंध भांडवल करून हायजॅक करण्याची भूमिका ही या देशाला परवडणारी नाही. आणि म्हणून सर्व धर्माची लोक आपापल्या मंदिरामध्ये पवित्र स्थानी जातातच प्रार्थना करण्यासाठी. असं एक मंदिर, उघड्यावरचं मंदिर, रमाईचं मंदिर, रमाईचं मस्जिद, रमाईचा गुरुद्वारा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इथे संविधानाची पूजा केली जाते. संविधानाची सुरुवातीला प्रतिज्ञा घेतली जाते आणि सर्व जाती धर्माचे लोक समान पातळीवरती एकत्र नांदतात. धर्मनिरपेक्ष भारत या ठिकाणी मला चित्र दिसत आहे. संबंध वर्षामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जरी चालू असतात, दररोज कार्यक्रम चालू असतात. एकमेव माणूस, रमाईचा पुत्र विठ्ठल, रमाईच्या पावलाजवळ 24 तास इथे हजर असतो. आल्या गेल्यांचा सत्कार करतो, सन्मान करतो, वाढदिवस साजरे करतो, पुरस्कार देतो आणि सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. त्याची वेदना बरोबर आहे. त्याला दुःख वाटणं स्वाभाविक आहे. सध्याचं राजकारण तसंच आहे. पण काळजी करण्याचं कारण मला वाटत नाही. आपण जागरूक जरूर राहा, पण काळजीचं कारण वाटत नाही. सत्ता येतात आणि जातात. शुद्ध प्रबोधन, संविधानात्मक संस्कृती या संबंध आपल्या विवेकातून निर्माण होते. आणि म्हणून ही संविधानात्मक संस्कृतीचा पाया घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आपापल्या धर्म आपापल्या पद्धतीने जरूर पालन करावा. शुद्ध धर्म आचरण करावा. धर्म आक्रमक होता कामा नये. धर्मामध्ये सहिष्णुता हवी आणि या सहिष्णुतेलाच संविधानामध्ये स्थान आहे. आणि म्हणून तो विठ्ठल अत्यंत सुंदर प्रयोग करतो. मानवतावादी महापुरुष, मानवतावादी माता. एका प्रवाहात महापुरुष नसतात, एका धर्मामध्ये संत आणि महापुरुष नसतात. गुरु नानकांचा समतेचा विचार, बसवेश्वराचा श्रमाच्या संबंध सर्मतेचा विचार, बुद्धाची करुणा, महावीराची अहिंसा, बाबासाहेब आंबेडकरांचा समता विचार, महात्मा फुलेंची संबंध सत्यशोधक भूमिका, गांधीतल्या महात्म्याची शांततेची भूमिका, या सर्वांची बेरीज करून आपल्याला एकात्म भारत करता येईल. एकात्म विश्व आपल्याला करता येईल. विश्व संस्कृती, विश्व माणूस, विश्व धर्मातूनच निर्माण होईल. हे विश्व धर्माचं छोटस रूप या रमाईच्या पावलाजवळ इथे संपन्न होत आहे, संस्कारित होत आहे. या विश्व धर्माला आपण सगळ्यांनी मिळून जोपासणं, पूजा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा या पवित्र प्रसंगी रमाईच्या कर्तृत्वाला, रमाईच्या विचारांना, तिच्या त्यागाला, वात्सल्याला, रमाई म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य, रमाई म्हणजे मौनातलं सेवेचं फूल, रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील केंद्रस्थान. रमाईच्या 4 मुलांच्या मृत्यूनंतर दोघं नवरा बायको गळ्याला पडून रडले असतील, पण रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांना रडण्यासाठी कोण उरलेलं होतं? कोणाचाही खांदा शिल्लक नव्हता. अशा वेळेस बाबासाहेबांचे अश्रू फक्त 4 भिंतीच्या त्या कोंडीमध्येच अडकलेले होते. आणि म्हणून रमाईचं पुण्य, रमाई ही जोडणारा दुवा आहे. रमाई जर असत्या, जिवंत असत्या तर तरी बौद्ध धर्म नक्की स्वीकारला असता. पण रमाई हिंदू धर्मातच जन्मल्या आणि हिंदू धर्मातच वारल्या. आणि त्यांची भक्त विठ्ठलावर श्रद्धा असल्यामुळं विठ्ठल हा जात धर्माच्या पलीकडला आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुसलमान आहेत, दलित आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत. आणि म्हणून वारकऱ्याला, भागवताला कुठलाही धर्म नाही. अशा धर्माची व्यापक मानवतावादी भूमिका आमच्या रमाईनं स्वीकारली.
आणि म्हणून रमाईच्या पावलाजवळ हे नवीन तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे, नवीन सेक्युलर तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून रमाई हा सर्व धर्मांना जोडणारा दुवा आहे, संविधानात्मक अशा प्रकारचा समतेचा दुवा, संविधानाच्या एकूण मूल्यात्मकतेला न्याय देण्याची भूमिका, संविधानाच्या सिद्धतेची भूमिका रमाईच्या पावलाच्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा संबंध प्रयोगातून केले जातोय. हा सेक्युलर प्रयोग आहे, धर्मनिरपेक्ष प्रयोग आहे. इथले कुठलंही राजकारण नाही, इथे फक्त मानव धर्म आहे, विश्व धर्म आहे, विश्व संस्कृतीचा विचार आहे. आणि म्हणून विश्व माणसाला सुखी करण्यासाठी, विश्व संस्कृती जोपासण्यासाठी, विश्व धर्माला वाढवा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रमाईला वंदन करून रमाईच्या मातृत्वामध्ये जगातल्या सर्व जाती धर्माच्या मातृत्वाला वंदन करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. सर्व महापुरुषाची पुण्याई रमाईच्या पावलामध्ये आपण कल्पना केली पाहिजे. आणि या संबंध पुण्याईला वंदन करताना मलाही अभिमान वाटतो. 10 वर्षापासूनचा प्रवास मी पाहतो आहे, अनुभवतो आहे. मला आनंद आहे, मला समाधान आहे. या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही एका जातीची, एका धर्माची मला संदर्भ लक्षात येत नाही. हाच भारत, हेच विश्व मला अपेक्षित आहे. आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जे महामाता रमाईचा महोत्सव चालू करण्यात येत आहेत, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलेले आहे आपल्या सर्वांचे लाडके सबनीस सर, तसेच माजी गृह राज्यमंत्री आमदार आदरणीय रमेशदादा भागवेजी, तसेच जय मोरेजी, शहर प्रमुख शिवसेना, तसेच दलित पॅंथरचे यशवंत नडगमजी, तसेच फिरोज मुल्लाजी, डॉक्टर निकिता गायकवाड, RK लोंढे, मयूर गायकवाड, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, शैलेंद्र मोरे, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर हा महोत्सव आपण 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी असे 7 दिवस सलग वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सगळ्यांचे सत्कार करून आणि सबनीस सरांच्या हस्ते हार घालून आपलं या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आपण सर्वजण आलात. आता माता रमाईंचा पुतळा कोणी बसवला, काय बसवला, कसा बसवला हे सविस्तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलेच आहे. परंतु हा पुतळा बसवताना काय काय वेदना झाल्यात, काय काय करावं लागलं हे सर्व आपल्याला माहीतच आहे. ज्या वेळेस मी नगरसेविका कॉर्पोरेशन मध्ये होते आणि हा पुतळा इथे बसवायचा म्हणजे सौरभ हॉलमध्ये बसवायचा असं चाललं होतं, परंतु महाराष्ट्र शासनाचा GR होता की रस्त्यामध्ये पुतळा बसवता येणार नाही. म्हणून आम्ही म्हटलो की इथे जो रमाई गार्डन आहे आणि ह्या गार्डन मध्ये हा रमाईंचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत बसवला पाहिजे म्हणून ठराव टाकून त्याला म्हणजे उपसूचना ज्या असतील तर बाबू आगसकर होते, करणे गुरुजी होते, आता माळोदकर दादा होते, त्याच्यानंतर सिद्धार्थ धेंडे सुद्धा होते आणि हा पुतळा त्या ठराव करून हा पास करून घेतला आणि हा पुतळा रमाबाई आंबेडकरच्या गार्डन मध्येच बसवला पाहिजे हा आम्ही एक निर्णय घेतला आणि हा ठराव पास करून घेतला. आणि त्यावेळेस सगळेजण म्हणत होते की हा पुतळा इथं बसला गेला नाही पाहिजे, हे ते नाही झालं पाहिजे. परंतु काही करून मी विठ्ठल दादांना म्हणले या पुतळ्यासाठी काही खर्च झाला, काही लागला तरी तुम्ही मला सांगा ना, आपण ठिकठिकाणी जाऊन प्रत्येकांना भेटून या संदर्भात ठराव टाकून आपण हा पुतळा बसवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये किती मनधन देऊन आम्ही हा पुतळा ह्या रमाबाई गार्डन मध्ये आपले राष्ट्रपतींना बोलून हा पुतळ्याचं उद्घाटन केलं. आणि आज 10 वर्ष या पुतळ्याला बसवून झालेले.
आणि ह्या पुतळा बसून या जागेवर फक्त असे धांगटिंगे कार्यक्रम नसताना या ठिकाणी जे माणसांना जे काही आपल्याला सार्वजनिक हे असतील आणि विचारवंतांचे विचार ऐकण्याचे काम या ठिकाणी होत असतात. वेगवेगळे कार्यक्रम इथे घेतलेले जातात आणि धांगडधिंगा हा कार्यक्रम न घेता ज्यांना संस्कार पडेल असे हे कार्यक्रम इथे राबवले जातात आणि ते कार्यक्रम दिवस रात्रभर रक्ताचं पाणी करून काम करणारे जे आमचे विठ्ठलदादा गायकवाड असतील इथं ते 24 तास इथं बसलेले असतात. त्याच्यामुळं हा कार्यक्रम ते सक्सेसफुल कसा करतील हे रात्रंदिवस ते कधी झोपत नाही, कधी जेवत नाही. येऊन जाऊन कुठं कधी असे तर रमाईंच्या तिथं मी बसलेला आहे असं त्यांचा हा कार्यक्रम चालू असतो आणि मोठमोठे विचारवंत इथे या भागामध्ये आणले जातात आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आता घर तिथे रमाई हा अभियान आपण अंतर्गत सर्व चालू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे कार्यक्रम इथे राबवले जातात. या ठिकाणी आपण सर्वजण आलात. मी माझ्या भगिनींचं, माझ्या बांधवांचं, माझ्या सर्व यांचं आभार मानते. हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.